प्रबोधनकारांना ब्राह्मण द्वेष्टे म्हणून अजूनही काही लोक म्हणतात, पण प्रबोधनकार ब्राह्मण द्वेष्टे नव्हते, प्रबोधनकार बामण द्वेष्टे होते. आताचं हिंदुत्व जे आहे ते म्हणजे हिंदू 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 म्हणून जे छाती बडवणं चाललेलं आहे, किंवा एखाद्या माणसाच्या पिशवीमध्ये गोमांस आहे त्या संशयावरून जिवंत जायला जाते, हे शिवसेनेचं हिंदुत्व नव्हतं, हे प्रबोधनकारांचं हिंदुत्व नव्हतं. देशाचा पंतप्रधान ज्या वेळेला सांगतो की हिंदूंच्या तोंडातला घास काढून मुसलमानांच्या तोंडात टाकला जातं आहे, अगदी इलेक्शनच्या प्रचारात का होईना, अतिशय चुकीचं आहे. बाळासाहेबांचं हिंदुत्व मी तुम्हाला सांगितलं ना, बाळासाहेबांनी त्यांना तेच सांगितलं, तुम्ही जगा आणि आम्हाला जगून द्या. तुम्ही आमच्या वाटेला येऊ नका, आम्ही तुमच्या वाटेला येणार नाही, आणि आमच्या वाटेला आलात तर तुम्ही सोडणार नाही, इतकं स्पष्ट होतं. आमचा धर्म सहिष्णू धर्म म्हणून आम्हाला शिकवलं गेलं, सगळ्यांना ॲक्सेप्ट करायला आम्हाला शिकवलं गेलं. आम्हाला काय म्हणतात ते, आम्हाला सगळे धर्म सारखे म्हणून शिकवलं गेलं. आता बरोबर त्याच्या विरोधामध्ये एक चाललेलं आहे, आणि ही जी फळी निर्माण म्हणजे दुफळी जी निर्माण होते ना, ही दुफळी देशाच्या एकात्मतेला भयंकर त्रास देणारी ठरणार आहे पुढे. महाराष्ट्राचं राजकारण ज्या आडनावाच्या भोवती कायम फिरत असतं ते आडनाव म्हणजेच ठाकरे. ठाकरेंची सुरुवात म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंपासून, त्यानंतर बाळासाहेब ठाकरे, आणि मग आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे. दोन्ही बंधू आता पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. पण नेमकं ठाकरेंचं हिंदुत्व काय, प्रबोधनकारांचं हिंदुत्व काय होतं, आणि त्यांची नेमकी शिकवण काय होती, या सगळ्या संदर्भात मतमतांतर आहेत, चर्चा कायम होत असतात. आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा जीवन ज्यांनी जवळून पाहिला किंवा त्याच्यावरती त्यांनी सातत्यानं अभ्यास केला, असे सतीश वळुंज सर आपल्यासोबत आहेत. सर, सगळ्यात आधी प्रबोधनकार ठाकरे नेमके काय होते, आम्हाला आधी ते ऐकायचं आहे. प्रबोधनकार ठाकरे नेमके काय होते? प्रबोधनकार ठाकरे म्हणजे मला असं वाटतं की बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे प्रबोधनकारांचा एक छोटासा अंश आहे. प्रबोधनकार ठाकरे काय नव्हते हे पहिल्यांदा विचारायला लागेल. प्रबोधनकार ठाकरे उत्तम लेखक होते, उत्तम वक्ते होते, उत्तम कवी होते, नाटककार होते, उत्तम टंकलेखक होते, उत्तम छायाचित्रकार होते. म्हणजे तुम्ही यू नेम इट, आणि तो गुण प्रबोधनकारांकडे होता. आणि वेळोवेळी त्याचा काय म्हणतात ते, म्हणजे शिवसेनेच्या जडणघडणीमध्ये प्रबोधनकारांचा मोठा वाटा आहे. प्रबोधनकारांवरती 1900 मला वाटतं 21-22 सुमाराला इकडच्या साऊथ इंडियन लोकांनी केस केली होती. म्हणजे ते दुजाभाव करतात वगैरे वगैरे ह्या भावना, आणि ती केस प्रबोधनकार जिंकले होते, प्रबोधनकार करून वगैरे. म्हणजे शिवसेनेची रुजवात मला वाटतं त्यावेळेलाच झाली होती. प्रादेशिक अस्मिता आणि अमुक तमुक हा जो प्रकार आहे तो प्रबोधनकारांमध्ये होता, आणि त्याच्यातून पुढे जाऊन ही शिवसेना निर्माण झाली. आता प्रादेशिक अस्मिता तुम्ही म्हणालात, जेव्हा 2007 नंतर किंवा राज ठाकरे वेगळे झाले आणि पुन्हा दोन भावांनी एकत्र यावं, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, ते एकत्र येत असताना तुम्ही सगळ्यात आधी एक चळवळ उभी केली होती. तुम्ही त्या दोघांनी एकत्र यावी यासाठी साथ घातलेली होती. आता दोन्ही भाऊ पुन्हा एकत्र येत आहेत. सगळ्यात आधी प्रबोधनकारांचं हिंदुत्व नेमकं काय होतं, आणि या दोन भावांचं हिंदुत्व काय आहे, किंवा अभिप्रेत काय आहे दोघांना? आत्ताचं जे हिंदुत्वाची जी व्याख्या केली जाते ना, त्याच्यावर जवळपास सुद्धा प्रबोधनकारांचं कधी प्रबोधनकारांचं हिंदुत्व संपूर्णपणे वेगळं होतं. प्रबोधनकार नेहमी हिंदूंमधल्या ज्या जुन्या चालीरीती होत्या किंवा ज्या चुकीच्या रूढी होत्या त्या रूढींच्या विरोधात प्रबोधनकार होते. प्रबोधनकारांनी त्यावेळेला केलेली हुंडाविरोधी चळवळ, किंवा त्यांनी काय म्हणतात ते विधवा विवाह वगैरे वगैरे, प्रबोधनकार त्यावेळच्या काळाच्या कितीतरी पुढे होते. प्रबोधनकारांना ब्राह्मण द्वेष्टे म्हणून अजूनही काही लोक म्हणतात, पण प्रबोधनकार ब्राह्मण द्वेष्टे नव्हते, प्रबोधनकार बामण द्वेष्टे होते. म्हणजे ब्राह्मणांमधली जे बामण जे म्हटले जातात, म्हणजे त्यांच्या दृष्टीने की जे जुन्या चालीरीतींमध्ये लोकांना अडकवू पाहत होते किंवा फसवू पाहत होते, त्या लोकांच्या विरोधात प्रबोधनकार होते. आणि त्याच्यासाठी प्रबोधनकारांनी चिकार भोगलं. प्रबोधनकारांच्या जिवंतपणी प्रेतयात्रा काढल्या गेल्या, मेलेली गाढवं त्यांच्या दरवाज्यात टाकली गेली, त्यांच्या घरावरती शेणमारा झाला. ह्या सगळ्यातून एकटे पुरून उरून प्रबोधनकार उभे राहिले. ते प्रबोधनकारांचं हिंदुत्व होतं. आताचं हिंदुत्व जे आहे ते म्हणजे हिंदू 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 म्हणून जे छाती बडवणं चाललेलं आहे, किंवा एखाद्या माणसाच्या पिशवीमध्ये गोमांस आहे त्या संशयावरून जिवंत जायला जाते, हे शिवसेनेचं हिंदुत्व नव्हतं, हे प्रबोधनकारांचं हिंदुत्व नव्हतं. आणि आमचं शिवसेनेचं हिंदुत्व मुस्लिम द्वेष्टेपणा आम्हाला शिकवला नाही, बाळासाहेबांनीही शिकवला नाही कधीही. बाळासाहेब मुसलमानांच्या बाबतीमध्ये काय बोलत होते
तुम्ही देशावर जे प्रेम करणारे जे मुसलमान आहेत ते माझे आहेत. देशाच्या इथे राहून जे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणारे आहेत त्यांना बाळासाहेब सतत अगदी स्पष्टपणे यांच्यासारखे बोटचिपेपणा नव्हतं, सतत लांड्या म्हणून त्यांचा उल्लेख करत होते. पण बाळासाहेबांनी कधीही मुसलमानांवरती अटॅक करा म्हणून सांगितलं नाही. 1992च्या दंगलीनंतर शिवसेनेला त्याच्यामध्ये पडावं लागलं. तुम्ही जर त्यावेळेचा जर आकडा काढला तर पहिली काही लोक जी मुंबईसारख्या ठिकाणी जी मेली होती दंगलीमध्ये ती सगळे हिंदू होते. राधाबाईचं प्रकरण झालं आणि मग शिवसेना पेटली आणि शिवसेना दंगलीमध्ये उतरली आणि शिवसेनेने जो काय धडा शिकवला तो एकदाच शिकवला. त्याच्यानंतर कधी छाती पिटत आम्ही मुसलमानांच्या अंगावर धावून गेलो नाही, जाणारही नाही आणि आमची जायची इच्छाही नाही आहे. आमचं हिंदुत्व आजही तेच आहे. तुम्ही जगा, आम्हाला जगू द्या. त्याच्या पलीकडे शिवसेनेचं हिंदुत्व कधी नव्हतं आणि आजही नाही आहे. दोन भाऊ एकत्र यावे यासाठी सगळ्यात आधी तुम्ही ती चळवळ उभी केली. आता दोन भाऊ एकत्र येतात, कितपत त्यांना फायदा होईल आणि प्रबोधनकारांचं हिंदुत्वच ते घेऊन पुढे जातील का? जायला पाहिजे. एवढा मोठा वारसा आहे, तो वारसा जर त्यांनी टिकवला नाही आणि पुढे नेला नाही तर त्यांच्यासारखे दुर्दैवी तेच असं म्हणायला लागेल. आणि उद्धवजी तर नेताच आहेत, म्हणजे तो संपूर्णपणे त्याच वाटेवरती उद्धवजी चाललेले आहेत. त्याच्यामुळे म्हणजे एक काय म्हणतात, खरं म्हणजे ह्या विषयावरती बोलावं की बोलू नये. म्हणजे देशाचा पंतप्रधान ज्या वेळेला सांगतो की हिंदूंच्या तोंडातला घास काढून मुसलमानांच्या तोंडात टाकला जात आहे, अगदी इलेक्शनच्या प्रचारात का होईना, हे अतिशय चुकीचं आहे. दोन भावांमध्ये तुम्ही फारकत करता कामा नये. तुम्ही वडील आहात. तुमचं जे आज देशामधलं स्थान आहे ते पालकत्वाचं आहे. पालक आहात तुम्ही. एका पालकाने दोन मुलांमध्ये दुजाभाव करता कामा नये. तो दुजाभाव जो आता होतोय ना, तो देशाच्या राजकारणात कधीच झाला नव्हता. आणि मग काय म्हणतात, त्याचे परिणाम आणि दुष्परिणाम दोन्ही दिसत आहेत. त्याचे दुष्परिणाम दिसत आहेत आणि ते ठीक आहे. म्हणजे आमची पिढी तर गेली हो, आम्ही अजून 8 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष काढू, पण तुमच्या पिढीचं काय, तुम्हाला काय भोगावं लागणार आहे? म्हणजे मुस्लिम मिलिशिया आणि हिंदू मिलिशिया अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला यायचं आहे का? किंवा त्या एरियामध्ये जाताना जीव मुठीत धरून जायचं आहे अशा परिस्थिती तुम्हाला भोगायची आहे का? तर हे जे हिंदुत्व आहे ना, हे हिंदुत्व आमचं नाही आणि हे हिंदुत्व आम्हाला कदापि 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 मान्य नाही. आता हे दोन बंधू एकत्र आलेत, किती फायदा त्यांना या सगळ्याचा होईल? आता हिंदू मुस्लिम याचा फायदा घेण्यासाठी ते एकत्र आलेले आहेत असं मला तरी वाटत नाही. दोन बंधू एकत्र आलेत. का होतं की पहिल्यांदा 2006मध्ये 5-6मध्ये राजसाहेब बाहेर पडले आणि 2009मध्ये त्यांनी इलेक्शन लढवली. 2009मध्ये इलेक्शन लढवले, त्यांचे 13 आमदार निवडून आले. त्यांचे 13 आमदार निवडून आले, पण त्यांनी जवळजवळ शिवसेना भाजप युनीचे जवळजवळ 50 लोकांना त्यांनी पाडलं. म्हणजे शिवसेनेची भाजपची सत्ता येणार होती, पण ती सत्ता निव्वळ ह्या दुभाजनामुळे म्हणजे विभाजनामुळे ती सत्ता गेली आणि त्याचं दुःख माझ्यासारख्या शिवसैनिकाला होतं. आणि त्याच्यातून मी 2010 साली ह्या चळवळीची सुरुवात केली. म्हणजे आम्ही ह्या दोघांनी एकत्र यावं असं बोलेपर्यंत एकाही नेत्याची, प्रस्थापित नेत्याची हे दोघांनी एकत्र यावं म्हणून हिंमत झाली नव्हती बोलायची. ती सुरुवात आम्ही केली. मग त्याच्यानंतर हळूहळू लोक बोलायला लागली. मी असं कदापि म्हणणार नाही की हे दोघं माझ्या चळवळीमुळे एकत्र आले, पण त्याची सुरुवात आम्ही केली. बाळासाहेबांनी आशीर्वाद दिला. बाळासाहेबांनी मी सुरुवात करतोय बाळासाहेबांना माहितीही नव्हतं. 16 मे 2010ला मी ह्याची स्थापना केली. 14 मे 2010ला माझा IBNवरती प्रोग्राम झाला आणि तुमचे मंदार फणसेस त्यांनीच हा प्रोग्राम कंडक्ट केला होता. मी नवखा होतो, मला मीडियाची काहीही माहिती नव्हती. माझा TV वरचा तो पहिला प्रोग्राम होता. तो प्रोग्राम साहेबांनी संपूर्णपणे बघितला. मी जाताना निरोप दिला होता की मी असा प्रोग्राम करतोय म्हणून. माझं जाणं येणं होतं काही निमित्ताने, कामाच्या निमित्ताने बंगल्यावरती जाणं येणं नेहमीचं होतं आणि डायरेक्ट संपर्क साहेबांशी यायचा. कारण साहेबांचं जे गार्डन होतं त्याचं पेस्ट कंट्रोल मी करायचो, रॅट पॉयझन वगैरे वगैरे वगैरे. त्याच्यामुळे साहेबांशीच बोलणं व्हायचं. तर मला एक मनामध्ये भीती होती, मी हे कदाचित त्यांच्या इच्छेविरुद्ध करत नाही ना, माझा जाणं येणं मार्ग बंद होणार नाही ना वगैरे वगैरे वगैरे. 15 मे 2010ला रात्री 8-8:30 वाजता रवी म्हात्रेंचा मला फोन आला की तुझा फोन मोकळा ठेव, साहेब बोलणार आहेत म्हणून. म्हटलं साहेब काय बोलतायत काय नाही, मला काहीच कल्पना नव्हती. पण साहेबांची सुरुवात अशी होती, तू जे करतोयस ते राजसाठी करत नाहीस, तू उद्धवसाठी करत नाहीस, तू महाराष्ट्रासाठी करतोयस. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे, आई जगदंबा तुझ्या पाठीशी आहे. म्हटलं साहेब 1000 हत्तींचं बळ दिलं म्हटलं, आता म्हटलं हे केल्याशिवाय थांबणार नाही म्हणून. आणि आम्ही करत होतो. त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी सभा झाल्या.
त्याच्यानंतर एकदा साहेबांनी बोलावून घेतलं, साहेबांचं बोलणं झालं. म्हणजे त्याच्यानंतर म्हणजे मी अगोदरचं माझं मातोश्रीवरचं जाणं आणि ह्या चळवळीनंतरचं मातोश्रीवरती जाणं आणि साहेबांच्या समोर जाणं जमीन अस्मानाचा फरक होता. साहेबांनी साहेब शिवसैनिकांवर तर साहेब नेहमीच प्रेम करत होते, पण त्याच्यानंतरचं जे साहेबांचं प्रेम मी जे उपभोगलं आहे ना, मी तुम्हाला सांगतो की मी सगळ्यांनाच सांगतो की साहेब आमचे वडील नव्हते, साहेब आमची आई होती. आईचं प्रेम होतं. साहेबांच्या स्पर्शामध्ये आईचा स्पर्श होता, तो उपभोगला आम्ही. आणि हे दोघं जे म्हणजे हे जी दोघं एकत्र आले आहेत त्याचं श्रेय माझं नाही, ते श्रेय साहेबांचंच आहे. साहेबांच्या मनामध्ये ती इच्छा होती म्हणून साहेबांनी आशीर्वाद दिला. आणि मराठी मनामध्ये ही मनोकामना होतीच होती, त्याचा प्रत्यय मला आला. आणि ही मनोकामना होती, त्याला ती निर्माण होण्याचं कारण पुन्हा साहेबच होते. मी एक निमित्त मात्र झालो. अनेकांच्या मनामध्ये असलेली भावना मी बोलून दाखवली, एवढंच झालं. आणि तेवढंच कदाचित असलं तर माझं श्रेय आहे. त्याच्या पलीकडे माझं काही श्रेय आहे असं मला नाही वाटत. बाळासाहेबांचं तुम्ही नाव घेतलं. बाळासाहेबांचं हिंदुत्व आणि प्रबोधनकारांचं हिंदुत्व नेमकं काय होतं? बाळासाहेबांचं हिंदुत्व मी तुम्हाला सांगितलं ना, बाळासाहेबांनी त्यांना तेच सांगितलं, तुम्ही जगा आणि आम्हाला जगून द्या. तुम्ही आमच्या वाटेला येऊ नका, आम्ही तुमच्या वाटेला येणार नाही, आणि आमच्या वाटेला आलात तर तुम्ही सोडणार नाही. इतकं स्पष्ट होतं, इतकं स्पष्ट होतं, इतकं स्पष्ट होतं. ह्याच्या पलीकडे साहेबांनी कधीच हिंदुत्वाची व्याख्या केली नाही किंवा साहेबांनी शेंडी जानव्याचं हिंदुत्व त्यांनी केलं नाही. साहेबांनी त्याच्यावरती टीकाच केली ना. साहेबांना सुद्धा काय म्हणतात ते या गोष्टी पसंत नव्हत्या. मी तुमच्या पिढीला सांगतो की तुम्ही प्रबोधनकार वाचा, प्रबोधनकार वाचा. प्रबोधनकार, माझं असं म्हणणं आहे की या देशामध्ये ज्या ज्या वेळेला राजकारणी बोलतात तेव्हा 3 नावं घेतली जातात, शाहू, फुले आणि आंबेडकर. त्याच्याबरोबर 4थं नाव प्रबोधनकारांचं यायला पाहिजे. मोठं काम आहे, भयंकर मोठं काम आहे. भाऊराव पाटलांसारखा माणूस त्यांना गुरुसानी मानत होता. शाहू महाराज त्यांना सल्ल्यासाठी बोलवत होते. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ज्या वेळेला उभी करायचं ठरलं त्यावेळेला आंबेडकरांनी पाठिंबा दिला. तो प्रबोधनकारांना बोलावून सांगितलं की तुम्ही जर हे सगळं करणार असाल तर माझी शेड्यूल कास्ट फेडरेशन तुमच्या पाठीशी आहे. हे प्रबोधनकार होते. प्रबोधनकारांवरती जबरदस्त लोकांचा विश्वास होता आणि सरळ माणूस, आणि तोच अंश बाळासाहेबांच्यात होता ना. त्याच्यामुळे बाळासाहेबांचं हिंदुत्व फारसं वेगळं नव्हतं, फारसं वेगळं नव्हतं. कारण आताचं जे आहे त्याला काय म्हणजे भाजपचं हिंदुत्व आणि आता प्रबोधनकारांचं हिंदुत्व यात किती फरक आहे? ह्याच्यात कुठे जवळीकच नाही आहे. फरक काय, ती कंपॅरिझनच होऊ शकत नाही. शिवसेनेने किंवा प्रबोधनकारांनी मतांसाठी हिंदुत्वाचं राजकारण केलेलं एकही उदाहरण नाही. मतांसाठी उलट कदाचित हिंदूंची मतं प्रबोधनकारांच्या बोलण्याने प्रबोधनकारांच्या विरोधात गेली असतील, ही शक्यता आहे. हिंदुत्वासाठी प्रबोधनकारांनी केलं नाही. ज्या वेळेला फार लांगुलचालन व्हायला लागलं त्यावेळेला बाळासाहेबांनी 1900 म्हणजे काय म्हणतात ते ह्याच्या वेळेला रमेश प्रभूंच्या इलेक्शनच्या वेळेला पहिल्यांदा हिंदुत्वाचा पुकारा केला की हिंदुत्वाच्या ह्याच्यावरती वगैरे. पण त्यावेळेला शहाबानू वगैरे प्रकार झाला होता. कुठून आलं हे, कुठून सुरुवात झाली? हिंदुत्वाचा उल्लेख त्यावेळेच्या जनसंघाने पण कधी जरी ती हिंदू लोकांची पार्टी असली तरी राम मंदिर वगैरे त्याचा उल्लेखही नव्हता. 1984 कसं म्हणजे हे लोक सत्तेच्या जवळसुद्धा नव्हते. तुम्ही जर विचार केला तर कधी सत्तेच्या जवळ जनसंघ येणारसुद्धा नव्हता, कारण बहुजन समाजाचा पाठिंबा त्यांना कधीच नव्हता. इमर्जन्सीमध्ये हे एकत्र आले, मग त्या जनता पार्टी स्थापन झाली. जनता पार्टीमध्ये राहून यांनी पहिल्यांदा सत्ता उपभोगली आणि मग ते डबल स्टँडर्ड्स म्हणून तो सगळा जो इतिहास आहे तो तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. मग जनसंघ वेगळा झाला, आपलं बाहेर पडला आणि मग भाजप निर्माण झाला. भाजपच्या निर्मितीची तुम्हाला रंगशारदामध्ये जे पहिलं अधिवेशन झालं त्यांचं आणि वाजपेयींनी अध्यक्षीय भाषण केलं त्याच्यामध्ये काय बोलले होते ते तुम्हाला आठवत आहे का? आम्ही जयप्रकाशजींचं राहिलेलं अर्ध स्वप्न पूर्ण करणार आहोत आणि आम्ही गांधीजींच्या मार्गाने जाणार आहोत. गांधीजींच्या मार्गाने जाणाऱ्या भाजपचं हिंदुत्व खरं होतं का मग त्यावेळेला? भाजप हे जे आत्ताचं हिंदुत्वाच्या ज्या कथा सांगतायत ते हिंदुत्व तुम्ही स्वीकारलं होतं तर तुम्ही मग स्वीकारलेलंच नव्हतं. हे लोक का बोलत नाहीत मला समजत नाही. आणि मग तुमचं डिबॅकल झालं 84 साली, तुमचे 2 खासदार निवडून आले. त्याच वेळेला शहाबानूचा खटला झाला.
शहाबानूच्या खटल्यामध्ये शहाबानूच्या बाजूने दिलेला न्याय राजीव गांधींनी फिरवला गेला. मग हिंदू समाज नाराज झाला. मग हिंदू समाज नाराज झाला म्हणून त्याला खुश करायला म्हणून राम मंदिर उघडलं. आणि राम मंदिर उघडलं ते माकडाच्या हातामध्ये कोलीत दिलं गेलं. माकडाच्या हातामध्ये कोलीत दिलं गेलं. तुम्ही शिवसेनेचा जर इतिहास काढला तर शिवाजी पार्कच्या सभेमध्ये साहेबांनी सांगितलेलं आहे की राम मंदिर कशाला करताय, तिथे हॉस्पिटल करा म्हणून. पण कसं आहे की शेवटी मग ज्यावेळेला एखादा पक्ष येतो तेव्हा मग मतांचं राजकारण होतं. मग मतांच्या राजकारणामध्ये काहीतरी कॉम्प्रोमाइजेस करायला लागतात. म्हणून कदाचित तो हे काय म्हणतात त्याला, तो हिंदुत्वाचा प्रश्न त्यांना घ्या तो त्यावेळेला तो घेतला. तो जेव्हा जे शहा मंदिर वही बनाएंगे हे साहेबांचं नाही, मंदिर वही बनाएंगे हे अडवाणींचं. त्यावेळेला शहाबानूच्या ह्याच्यामध्ये जे लांगुलचालन केलं गेलं त्याच्या विरोधामध्ये पहिल्यांदा हिंदुत्वाच्या ह्याच्यावरती मुद्द्यावरती शिवसेनेने निवडणूक लढवली. साहेब डिस्क्वालिफाय झाले. 6 वर्ष त्यांना इलेक्शन आणि वोटिंग ह्याच्यावरती त्यांच्या बॅन आला. हे फक्त साहेबांच्या बाबतीत झालं, इतर कोणाच्या बाबतीत झालेलं नाही आहे. तर ते आमचं मग ढोंगी हिंदुत्व होतं का? ते आमचं खरं ते हिंदुत्व होतं आमचं, की तुम्ही त्यांच्या दाढ्या कुरवाळताना आम्हाला वाऱ्यावरती सोडू नका. हेच होतं हिंदुत्व. आणखीन काय वेळ. म्हणजे आता आमच्या पिढीमध्ये बऱ्याच लोकांना म्हणजे मंदिर वही बनाएंगे, आता आम्ही राम मंदिर तिथे बनवलं आहे, किंवा बटेंगे तो कटेंगे, गर्व से कहो हम हिंदू है, सनातन धर्म, हे सगळे ह्या सगळ्या घोषवाक्य यायला लागली आणि मग त्या सगळ्या गोष्टींवरती राजकारण फिरायला लागलंय. पण शिवसेनेची सुरुवात झाली आणि प्रबोधनकारांचं हिंदुत्व, या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत, पूर्णपणे वेगळ्या आहेत. त्या आता आमच्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत किंवा आता पोहोचत नाहीत किंवा कोणी तेवढं वाचन करत नाही. काय नेमकं लोकांनी वाचायला हवंय किंवा काय लोकांनी नेमकं समजून घ्यायला हवंय म्हणजे प्रबोधनकारांचं हिंदुत्व, शिवसेनेचं हिंदुत्व आणि आत्ताचं हिंदुत्व? मी मुळामध्ये सांगतो, सगळ्यात पहिल्यांदा प्रबोधनकार वाचा. प्रबोधनकारांच्या देवळे आणि धर्म माझ्याकडे असतील इथे पुस्तकं सगळी ती, तर वाचा तुम्ही. म्हणजे तुम्हाला प्रबोधनकारांचं हिंदुत्व समजेल. प्रबोधनकार म्हणजे काय म्हणतात ते, ह्या सगळ्या रूढी आणि ह्याच्या प्रचंड विरोधात होते, प्रचंड विरोधात होते. म्हणजे जो काय म्हणतात ते अंधभक्ती जी चालते ना, ह्याच्या विरोधात होते प्रबोधनकार बाजून. आणि बटेंगे तो कटेंगे म्हणजे काय हो, हे कोणाला सांगता तुम्ही? राज्यकर्ते तुम्ही आहात ना. कटेंगेची हिंमत होतेच कशी कोणाची? आणि हा म्हणजे तुम्ही काय म्हणतात ते, तुम्ही त्यांच्यातला कटुपणा तुम्ही आमच्यामध्ये भिनवताय, जो आमच्यामध्ये कधीच नव्हता. आमचा धर्म सहिष्णू धर्म म्हणून आम्हाला शिकवलं गेलं. सगळ्यांना ॲक्सेप्ट करायला आम्हाला शिकवलं गेलं. आम्हाला काय म्हणतात ते, आम्हाला सगळे धर्म सारखे म्हणून शिकवलं गेलं. आता बरोबर त्याच्या विरोधामध्ये एक चाललेलं आहे. आणि ही जी फळी निर्माण म्हणजे दुफळी जी निर्माण होते ना, ही दुफळी देशाच्या एकात्मतेला भयंकर त्रास देणारी ठरणार आहे पुढे जाऊन. या जगामध्ये इस्लामी राष्ट्र कमी आहेत का हो? किती आहेत? भरपूर आहेत. त्यांचा संबंध आलेख काढा, त्यांच्या सगळे तुम्ही स्टॅटिस्टिक काढा, त्यातली किती राज्य स्टेबल आणि किती राज्य स्टेबल आणि सुखी आहेत. आपापसात यादवी आहे त्यांच्याकडे. धर्माच्या ह्याच्यावरती अधिष्ठान ठेवून होणारं राष्ट्र फारसं मजबूत राष्ट्र होईल असं मला वाटत नाही. आणि इथे 15 आणि 20 करोड मुसलमान आहेत. त्यांचं काय करणार आहात तुम्ही? त्यांना काय समुद्रात नेऊन बुडवणार आहात? ते शक्य आहे? ती हिंमत आहे तुमच्यामध्ये? आणि ते करणं बरोबर आहे का? तुम्हाला शेवटी त्यांना बरोबर घेऊन जगायचं आहे. त्यांना राष्ट्रीय प्रवाहातून बाहेर करण्यापेक्षा त्यांना राष्ट्रीय प्रवाहामध्ये कसं आणता येईल हा प्रयत्न करा ना. राज्यकर्ते म्हणून करा ना. का नाही? प्रत्येक वेळेला त्यांना इंटिग्रिटी का प्रूव्ह करायला सांगताय तुम्ही? देशामध्ये जेवढे तुमचे हेरगिरी करणारे पकडले जाते ते सगळे हिंदू आहेत. मग ते देशद्रोही नाहीत का? ह्याच्यावर कोण विचार करणार? आणि आम्ही वाहवत चाललो आहे. आमचा सुशिक्षित वर्गसुद्धा, म्हणजे काल हे जे सगळे डॉक्टर्स मुसलमान पकडले गेले, शॉकिंग आहे, शॉकिंग आहे. म्हणजे इतका सुशिक्षित समाज जर इतका धर्मवेडा होणार असेल आणि त्याची रिॲक्शन म्हणून आमचाही सुशिक्षित समाज धर्मवेडा होणार असेल, आणि तो दिसतोय. मी कित्येक नावं घेऊ शकेन. माझ्या आजूबाजूच्या लोकांना बदलताना मी बघितलेलं आहे. त्यांची कट्टरता बघून वाईट वाटतं मला. खरं म्हणजे मी शिवसैनिक पहिल्यापासूनचा, मी तेवढं कट्टर व्हायला पाहिजे होतं, पण मी इतका कट्टर कधीच झालो नाही, कारण मला ती शिकवणच नाही. मला बाळासाहेबांनी ते शिकवलं नाही, माझ्या आईवडिलांनी ते शिकवलं नाही, किंवा प्रबोधनकारांचा मी जो वाचला अभ्यास केला आहे त्याच्यातून मला ते शिकवलं गेलं नाही
किंवा मला हे उद्धव आणि राजच्या नेतृत्वामध्ये सुद्धा इतकं कट्टर दिसलं नाही. राज अलीकडे बोलायला लागला. नाहीतर राजची मनसेची जेव्हा स्थापना झाली त्यावेळेला राजची भाषणं ऐका ना तुम्ही. त्यावेळेला काय बोलत होता ते ऐका ना तुम्ही. हा बदल जो आहे ना हा सगळ्या पक्षांना मतांच्या लाचारासाठी करायला लागतोय आणि तो देशाला चांगल्या दिशेने घेऊन जातोय असं मला वाटत नाही. प्रबोधनकार झाकले जात आहेत. प्रबोधनकारांना झाकण्याचा प्रयत्न केला गेला. कारण कसं झालं, सुरुवातीला ज्या वेळेला आलं तेव्हा ब्राह्मणी वर्चस्व होतं. म्हणजे सुरुवातीला देश स्वतंत्र झाला, सगळ्या पक्षांमध्ये ब्राह्मणी वर्चस्व होतं. त्याने प्रबोधनकारांचे विचार किती झाकले जातात त्याचा प्रयत्न केला. पण शेवटी काय माहिती ना, जे सत्य असतं ना ते कधी ना कधी उभरून येतं. आता प्रबोधनकारांची गरज लोकांना समजायला लागलेली आहे. आणि हे बाकीचे जे आलेले आहेत ना ते काय ती शिवसेना आताची, त्यांच्या आता ते विचाराच्या पलीकडे आहे, त्यांच्या आकलनाच्या पलीकडे आहेत. ते म्हणतात की आम्ही शिवसेनेचे विचार आम्ही पुढे घेऊन जातोय, बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातोय. त्यांना प्रबोधनकारांचा इतिहास किंवा प्रबोधनकारांचं हिंदुत्व कितपत पटेल? मग ज्यांना बाळासाहेबच मुळात समजलेले नाही आहेत त्यांना प्रबोधनकार काय समजणार? त्यांना मुळात बाळासाहेबच समजले नाहीत, त्यांना प्रबोधनकार काय समजणार? त्यांना हे कशासाठी गेले आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. ते काय फारसं सिक्रेट राहिलेलं नाही आहे. प्रत्येकावरती प्रचंड आरोप झाले आणि ते जाऊन अगदी काल परवा कल्याण आणि याच्यामध्ये जी लोकं तुम्ही घेतलेली आहेत, काय ह्याची लोकं आहेत जी न खाऊंगा न खाणे दूंगा किंवा द पार्टी विथ डिफरन्स. तुम्ही खरं म्हणजे अशा लोकांना जर लांब केलं असतं ना तर आमच्यासारख्यांनी पण तुमच्यावरती प्रेम केलं असतं, विश्वास टाकला असता. तुम्ही म्हणजे पहिले जे प्रस्थापित पक्ष होते त्यांच्यापेक्षा वाईट वागताय आता. आणि हे दुर्दैवी आहे. म्हणजे हे बघताना आम्हाला माझ्यासारख्याला प्रचंड त्रास होतो. म्हणजे मला तर आता असं वाटतं की काय म्हणजे ह्या देशापुढे काय भवितव्यच उरलं नाही आहे की काय. आम्हाला घरात तलवारी ठेवून आणि कुऱ्हाडी ठेवूनच राहायला लागणार आहे की काय. तुम्ही प्रबोधनकारांवर कोणतं पुस्तक लिहिलंय? माझी जीवनगाथा हे प्रबोधनकारांचं आत्मचरित्र. काय झालं, एकदा मी टी व्ही बघत असताना प्रमोद महाजनांची मुलाखत चालू होती आणि प्रमोद महाजनांची मुलाखत घेणारी चतुर्वेदी नावाची एक बाई होती, कोणतरी पत्रकार वगैरे वगैरे. त्यावेळेला प्रमोद महाजनांच्या याच्यामध्ये धीरूभाई अंबानी आणि प्रबोधनकारांचा स्टॅम्प काढला होता त्यांनी. आणि त्याच्याबद्दल ती बोलताना त्यांनी विचारलं की तुम्ही बाळासाहेबांचं आणि धीरूभाई अंबानीचं लागूनचालन करताय, म्हणजे अंबानींचं लागूनचालन करताय आणि त्यांना खुश करायला म्हणून तुम्ही हे स्टॅम्प्स काढलेत म्हणून. तर अंबानी काय आहे ते त्यांनी सांगितलं आणि त्यांनी सांगितलं प्रबोधनकार हे बाळासाहेबांचे वडील म्हणून आहे, तर प्रबोधनकारांचं कार्य मोठं आहे म्हणून. आणि माझ्यासारखा जो म्हणजे मला प्रबोधनकार बाळासाहेबांनी नाही इंट्रोड्यूस केले, मला प्रबोधनकार माझ्या वडिलांनी इंट्रोड्यूस केले. माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते. माझे वडील महाराष्ट्र राज्याच्या चळवळीच्या वेळेला जेलमध्ये होते. ज्या वेळेला आणि ते कट्टर काँग्रेसवाले होते ॲक्च्युली. त्यामुळे संपूर्ण खादी वापरायचे वगैरे. तर त्यावेळेला जेव्हा शिवसेना स्थापन झाली आणि आम्ही शिवसेना करायला लागलो, म्हणजे तुम्ही काय बाळासाहेबांचे मला सांगताय म्हणे. आम्ही प्रबोधनकार म्हणजे जळता निखारा होता. आणि मग मार्मिकमध्ये प्रबोधनकारांचे जीवनगाथेमधले लेख यायला लागले. मार्मिक घरी माझा मोठा भाऊ घेऊन यायचा, आम्ही तो वाचायचो. आणि त्यावेळेला आम्हाला एंटरटेन म्हणजे टी व्ही नव्हतीच नाही. एक तर वाचन मध्यमवर्गीय, त्याच्यामध्ये सिनेमा नाटकं बिटकं ह्याच्यामध्ये घालायला पैसा नव्हता बघायला वगैरे वगैरे, तेही परिस्थिती होती. वाचन हा एकमेव विरंगुळा होता. त्या वाचनामध्ये प्रबोधनकार वाचनात आले आणि मग हे माझी जीवनगाथा त्यांनी प्रसिद्ध केलं. मला वाटतं 73मध्ये असेल ते वाचनात आलं. आणि हे मी जेव्हा हा इंटरव्ह्यू जेव्हा ऐकला तेव्हा म्हटलं की ह्या इतक्या मोठ्या माणसाबद्दल एका पत्रकाराला माहिती असू नये हे दुर्दैवी आहे. आणि मग कुठेतरी हे चरित्र त्यांच्या समोर यायला पाहिजे असं कुठेतरी वाटून गेलं. आणि अर्थात ते लिहायला मला चिकार वेळ लागला, कारण त्यावेळेला वेळही नव्हता, धंद्यात होतो, इस्टॅब्लिश होत होतो. मी हे साधारणपणे 2015-16मध्ये मी लिहायला घेतलं. 2019मध्ये पूर्ण केलं. मग इमर्जन्सी आली. मी ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं. त्याचा माझा उद्देश एकच होता की प्रबोधनकार आता महाराष्ट्रालाही विसरत चाललं आहे, ते संपूर्ण देशाला नव्हे तर संपूर्ण जगाला माहिती व्हावेत. म्हणजे किती प्रगत विचारांची माणसं त्या काळामध्ये होती आणि काळाच्या पुढे जाऊन ती किती विचार करत होती. आणि आता आम्ही काळाच्या मागे जे चाललेलो आहोत, आम्ही जे मागे नेतोय संबंध हे, त्या लोकांना कुठेतरी हे विचार तरुण पिढीपुढे यावेत आणि त्याच्यातून खऱ्या अर्थाने एकात्मता निर्माण व्हावी.
जात पात सगळे विसरून वगैरे वगैरे. प्रबोधनकारांचं कार्य प्रचंड आहे. म्हणजे भाऊराव पाटलांसारखा माणूस, कर्मवीर भाऊराव पाटील त्यांना गुरुस्थानी मानत होते. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यावरती विश्वास टाकतात. शाहू महाराज त्यांचा सल्ला घेतात. आणि ही नावं आम्ही नेहमी लोकांना उदाहरण देताना समोर घेत असतो. असा प्रबोधनकार हा माणूस होता आणि तो विस्मरणात लोकांच्या जावा हे दुर्दैवी वाटलं, म्हणून हे पुस्तक मी लिहिलं. आणि सध्या सोशल मीडियावर, समाज माध्यमांवर एक चर्चा सुरू आहे किंवा ट्रोल केलं जात आहे. ठाकरे जर परप्रांतीय म्हणत असतील तर ठाकरे स्वतः परप्रांतीय आहेत, ते बिहारचे आहेत. हे असं त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे वगैरे वगैरे, असं अशा पद्धतीचे सगळे लेख असतात. काय इतिहास तो नेमका ठाकरेंचा आहे? काय उद्या तुम्ही शिवाजी महाराजांचा पण असाच काहीतरी इतिहास शोधून काढाल म्हणून ते परप्रांतीय होते म्हणून. ह्याला काय अर्थ नाही. आणि आम्ही तर असं म्हणतो की इथे 3-3, 4-4 पिढ्या राहिलेला एखादा गुजराती माणूस किंवा एखादा उत्तर प्रदेशीय माणूस किंवा एखादा पंजाबी माणूस जर स्वतःला पंजाबी आणि उत्तर भारतीय आणि गुजराती समजत असेल ना, तर दुर्दैव आहे. आमचा विरोध त्याला आहे. मराठीतून बोला हा जो आमचा आग्रह होता तो कोणासाठी होता? की तुम्ही जर आम्हाला जबरदस्ती सांगणार असाल की नाही मी गुजरातीतूनच बोलणार आणि तू तुला महाराष्ट्रामध्ये, तर त्या गुजरात्यांचा आमचा विरोध होता. आम्ही रस्त्यात थांबणाऱ्या प्रत्येक गुजरातीला सांगून तू माझ्यातून मराठी बोल म्हणून सांगत नाही त्याला. आमच्याशी कोणतरी जेव्हा असं आरेरावी करतो ना, तेव्हा त्याची ती रिॲक्शन येते. तर ह्या सगळ्या गोष्टी काय म्हणतात ते, आपला प्रश्न काय होता की ते आलेत बिहारमधून अशी चर्चा. तर ह्या सगळ्या गोष्टी काय, आता प्रचारासाठी तुम्ही काय वाटेल ते बोला, ट्रोल करा वगैरे वगैरे. शेवटी ठाकरे हे नाव तुम्ही पुसून काढू शकत नाही आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अख्ख्या देशामध्ये तुम्हाला फक्त टार्गेट करायला ठाकरेच का मिळतात? त्याला काहीतरी कारण असेल ना. कुठेतरी त्यांची भीती तुमच्या मनामध्ये असेल ना. बरोबर आहे. कुठेतरी ती भीती असेल ना. हे सगळं मराठी माणसाला समजायला पाहिजे. समजलं ना. दुर्दैवाने मराठी माणसाला ते समजत नाही आहे. बाळासाहेबसुद्धा मराठी माणसाला बाळासाहेब गेल्यानंतर जास्ती समजले, तोपर्यंत समजले नव्हते सुरुवातीच्या काळामध्ये. आमचं विशाल हृदय, सर्व धर्म म्हणजे काय म्हणतात ते, सर्वांना ॲक्सेप्ट करणारं, त्यांनी आमचं नुकसान आम्ही करून घेतलं. तर आता कुठेतरी आजच्या पिढीला तो समजायला हवा विषय. प्रबोधनकारांची पुण्यतिथी आहे. नव्या पिढीला किंवा आत्ता जी पिढी आहे जी तिशीत आहे की ज्यांच्यापर्यंत प्रबोधनकार तेवढ्या ताकदीनं पोहोचले नाही आहेत, त्यांना काय वाचन करण्याचा सल्ला द्याल? प्रबोधनकार का समजून त्यांनी घ्यावेत यासाठी त्यांना सल्ला द्याल? मी मुळामध्ये हे इंग्लिश ट्रान्सलेशन केलं ना, ते आजच्या पिढीसाठीच केलेलं आहे. कारण मला हे ट्रान्सलेशन करताना माझा अनुभव सांगतो तुम्हाला. मी स्वतः मराठी मीडियममधून शिकलेला. माझं इंग्लिश वाईट नाही आहे, चांगलं आहे. पण मला असं वाटत होतं की माझा जो पुतण्या आहे आदित्य, जो को ऑथर आहे याचा, आदित्य हा इंग्लिश मिडियममधून शिकलेला आहे. की आदित्यच्या हातामध्ये जीवनगाथा दे आणि त्याला सांगितलं असतं की तू ट्रान्सलेट कर, तर त्याला ते जमलं नसतं. कारण त्याला मुळामध्ये ते मराठीच समजत नाही. एक तर मराठी आणि त्याच्यातून प्रबोधनकारांचं मराठी. तुम्ही जर मराठी वाचत असाल आणि प्रबोधनकार वाचलेत तर तुम्हाला ते समजेल. मला ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायला लागलं आणि मग त्याचा काय म्हणतात ते थोडंसं रेक्टिफिकेशन किंवा रीरायटिंग हे आदित्यने केलं. आदित्यचा आणि शिवसेनेचा तसा काही फारसा संबंध नाही आणि आदित्यचा आणि प्रबोधनकारांचा तर नव्हताच. लिहिताना आदित्यला अर्थात ते ट्रान्सलेट करायला वाचत होतं. मला पुस्तक लिहून दिल्यावर त्यांनी सांगितलं, काका म्हणे मला तू एक नवीन ओळख म्हणजे काय म्हणतात ते हे विषय इंट्रोड्यूस केलास म्हणून. म्हणे अतिशय सुंदर. म्हणे इतक्या त्या काळामध्ये इतक्या प्रगत विचाराचा माणूस म्हणजे ठाकरेंचा मागे काय आहे ते त्यावेळेला त्याला समजलं. म्हणजे ठाकरे त्यावेळेला त्याला समजले. हे ठाकरे संबंध आपल्या मराठी पिढीला समजावेत. पुरोगामी महाराष्ट्र होता आणि पुरोगामी बंगाल होता. बाकी ह्या देशामध्ये पुरोगामी राज्य नव्हती. आमच्या सुदैवाने आमच्या धर्मामध्ये आम्हाला सुधरवणारी लोक आमच्या धर्मातूनच निर्माण झाली. दुर्दैवाने मुस्लिम समाजात तो नाही आहेत, म्हणून तो मुस्लिम समाज अजूनही थोडासा तो रूढीवादी आणि याच्यामध्ये अडकलेला आहे. पण आम्हाला धर्म शिकवणारे, धर्म सांगणारे, धर्माची खरी व्याख्या करणारे सुधारक आमच्यातूनच निर्माण झाले. हा आमचं सुदैव आहे. तर ते असे सुधारक, असे प्रबोधनकारांसारखे सुधारक आजच्या पिढीपुरती ज्याच्या
वरती कंप्लीट हॅमरिंग केलं जातं आहे. हिंदू 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 म्हणून चुकीचं हिंदुत्व जे तुम्हाला शिकवलं जातं आहे ना, त्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल आणि खरोखर, कारण तुमचं हृदय विशाल झाल्याशिवाय तुम्ही जग ॲक्सेप्ट करू शकत नाही, तुम्ही तुमची प्रगती करू शकत नाही, संकुचित राहाल तुम्ही. तर तो संकुचितपणा तुमच्यातला घालवायचा असेल ना, तर प्रबोधनकार वाचा प्रबोधनकार. तुम्ही मगाशी म्हणालात मी फारसं वाचलं नाही, वाचा. आणि मग मला, कारण तुम्हाला नाही मराठी तेवढं समजत आहे तर इंग्लिशमधून केलेली आहे तुमची सोय, दोन्ही आहेत अवेलेबल. मराठीमध्ये माझी जीवनगाथा आहेच आहे, पण तुम्हाला मराठी वाचायचं नसेल तर इंग्लिशमधून वाचा आणि समजून घ्या. माणूस समजला तर ते विचार समजतील, ते विचार समजले तर त्यातला म्हणजे काय म्हणतात, त्यातला 10%, 5%, 10% भाग जरी तुम्ही आत्मसात केलात ना, तर तुमचा स्वतःचा प्रचंड विकास होईल, एवढं नक्की. आणि धर्म, जात किंवा ह्या सगळ्या विषयांपासून आपण किती माघारी आलेलो आहोत, म्हणजे जे पुढे जायला होतं ते मागे आलो ते स्पष्ट होईल. नक्कीच. कारण मुळामध्ये शिवसेनेचा पहिली जी स्लोगन आहे ना, ती सगळी काय म्हणतात, ब्राह्मणेतर, मराठेतर, हे सगळं गाडून तुम्ही मराठी म्हणून उभे राहा. आणि ती स्लोगन शिवसेना भवनाच्या दारावरती लिहिली होती. आता ती दिसत नाही. ती काढली गेली आहे की का काढली गेली आहे, ती कशासाठी काढावी लागली, की मराठा म्हणून रिझर्वेशनसाठी 50 लाख मराठा उभा राहतो, पण मराठी भाषेचा प्रश्न येतो तेव्हा 5,000 लोक तुम्हाला गोळा करताना तुमची मारामारी होते. हे दुर्दैव महाराष्ट्राचं आहे. भाषावर प्रांतिक रचना आम्ही नाही ना केली, आमच्यावर ती लादली गेली आहे म्हणा किंवा ती सोयीनी झाली आहे म्हणा, पण मग त्या भाषेला त्या राज्यामध्ये प्राधान्य द्या ना. वाद कशासाठी निर्माण करताय? आणि तेच आहे की मी जातीसाठी माती खायला तयार आहे, पण मी माझ्या भाषेसाठी मी उभं राहायला तयार नाही. ह्याला दुर्दैव नाही म्हणायचं तर दुसरं काय म्हणायचं. धन्यवाद सर, तुम्ही प्रबोधनकार आमच्या समोर मांडलेत, सांगितलेत आणि भविष्यातल्या पिढीला जो सल्ला दिलाय त्यासाठी. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबळे यांच्यासह सुमित सावंत, न्यूज 18 लोकमत, मुंबई.